क्रमांक 10. दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवरती अवलंबून आहे. हा बौद्ध जीवन मार्ग होय. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य हे सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वितराग पुरुषांना दान महान फलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वहीन पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषय उपभोगाने नाश पावते. म्हणून विषयासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. महान फलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विजयातून द्वेष उत्पन्न होतो, कारण जीत हा दुःखी असतो. जय पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही, शरीरासारखे दुसरे दुःख नाही आणि शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावरती दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावरती लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांतप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, हे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय, की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही. कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्यांशी जसे बोललात तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भावना दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईलच. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता आणि सदिच्छा, निरस्वार्थीपणा आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रमांक 11. ढोंग. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी, यथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. क्रमांक 12. सम्यक मार्ग अनुसरण. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मी विपुल आहेत परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्याच्या सुखासाठी नाही, तो बहुजन सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्य आणि शेवटी कल्याणप्रद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यामध्ये सतत चतुष्टय आहे. श्रेष्ठ वैशिक अनासक्ती या सर्व श्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्यासाठी दृष्टी आहे ती श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळाल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथदर्शक आहेत, म्हणजेच सोन्नतीचा प्रयत्न ज्याच्या त्याने स्वतःच करावयाचा असतो.
स्वोन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वतःच करायचा असतो. सर्व सृष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत. हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही. तो तरुण आणि बळकट असूनही स्तुत्तपणाच्या आहारी गेलेला असतो. ज्याची इच्छा आणि विचारी झोप गेलेली असतात त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भाषणात सावध असणे, विचारात संयमन राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनसा आचरणावयाचे 3 मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला पाहिजे. अधर्माने वागू नका. अविचाराने जगू नका. दृष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका. जागे व्हा. सुत्त पडू नका. सद्गुणाची कास धरा. सद्गुणी इहलोकी सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो धनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त म्हणजे चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात ते रात्रंदिवस अभ्यास करतात. जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात त्यांचे दुर्विकार म्हणजे आसव शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे. जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात. जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही लोक दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापाचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणाला आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. हे जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत. क्रमांक 13 सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात, जे आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्यच म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे. त्यांना सत्य लाभते. घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरून शकत नाही त्याप्रमाणेच संस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. उठा, प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात. भाग 4 बुद्धांचे प्रवचने. गृहस्थांसाठी प्रवचने. क्रमांक 1 सुखी गृहस्थ. एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावरती बसला. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती. म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. भगवंत म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे.
गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निधळ्याच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे, या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. दुसरे सुख उपभोगाचे. गृहस्थाजवळ धन असते, ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निधळ्याच्या घामाने कमवलेले असते. त्या धनाचा तो उपभोग घेतो आणि पुण्यकृत करतो. त्या न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत करत आहे, या विचाराने त्याला सुख लाभते. तिसरे सुख म्हणजे अन आणि ऋण. गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच काही ऋण लागत नाही, अशा विचाराने तो सुखी होतो. चौथे सुख निर्दोषतेचे. काया वाचा मनसा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो. अनाथपिंडक जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला या चारही प्रकारचे सुख लाभेल. क्रमांक 2. पुत्रापेक्षा कन्या बरी. एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असता कोसल राजा पसे नदी त्यांना भेटण्यासाठी आला. राजा भगवंताशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्यांनी वृत्त सांगितले. ते वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंताने राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे. यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निजपण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी माता अशी त्रिविध भूमिका करणारी आहे. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करेल, मोठे राज्य करील. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. क्रमांक 3. पती आणि पत्नी. एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राज्य रस्त्याने चालले होते. या रस्त्यावरती त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एक झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानपन्न झाल्याचे पाहिले. ते सर्व भगवंताजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळ बसून त्यांना विचारले, पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता? यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले, हे गृहस्थ हो, पती पत्नींना 4 प्रकारे एकत्र राहता येते. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल, दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल, सत्वपुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्वपुरुष एखाद्या देवतुल्य स्त्रीबरोबर राहत असेल. ग्रस्त हो, दृष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असद्भाषण, मद्यपान, दृष्ट आणि पापी वर्तवणूक, मोहविष्ट मन आणि सत्पुरुषाची निंदा यांनी भरलेले असते. आणि त्याच्या दृष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. अशा प्रकारे सदग्रहस्थ हो, दृष्ट पुरुष स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करत असतो. ग्रहस्थ हो, दुष्ट पती आणि देवतुल्य पत्नी ज्याच्या जीवनात पतीवर सांगितल्याप्रमाणे वर्तन करतो, परंतु पत्नी हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असते. तिचे वर्तवणूक सद्गुणी आणि हितकारक असते. अंतःकरण मोहाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसाची निंदा करत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दृष्ट मनुष्य देवतुल्य पत्नीसह राहत असतो. गृहस्थ हो, सज्जन देवतुल्य पुरुष आणि दृष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त व हितकारक असते.
मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषाची निंदा करत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही, परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेले दृष्ट स्त्रीसारखी वागत असते. गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देव आणि देवते बरोबर राहत आहे अशी वागतात, कारण ते दोघेही पतिपत्नी हत्या, चौरकर्म, असत्य भाषण, व्यभिचार, मद्यपान यांच्या आपल्या वर्तनाला स्पर्शही होऊ देत नाही आणि महाधीन होऊन सत्पुरुषाच्या निंदेने आपली जीभ विंटाळीत नाही. गृहस्थ हो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत. शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने. क्रमांक 1. माणसाची अधोगती कशाने होते. एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांच्या सान्निध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अंधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अंधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग. भगवंताने ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावरती तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसावरती श्रद्धा असते, ते त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय. आई बाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अंधपाताचे चौथे कारण होय. ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणाने ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण आहे. जवळ विपुल द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अंधपाताचे 6वे कारण होय. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आपतेष्टांचा तिरस्कार करणे हे अंधपाताचे 7वे कारण होय. व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अंधपाताचे 8वे कारण आहे. स्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परकीया यांचा समागम करणे हे अंधपाताचे 9वे कारण होय. असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अंधपाताचे 11वे कारण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावरती अफाट आकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अंधपाताचे 12वे कारण होय. हे कुलोत्तम देवा ही सर्व अंधपताची कारणे आहेत. या सर्वावर विजय मिळवल्यास तरच तू वाचशील. क्रमांक 2. दृष्ट मनुष्य. क्रमांक 2. दृष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दृष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हास माहीत आहे काय? भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत बोलले, तर मग मीच तुम्हाला दृष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दृष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्यांबद्दल विचारले तर मग तो बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवत नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो दुसऱ्याचे गुण सांगतो. मग विचारताच तर बोलाय. जो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो.
परंतु त्याचा तपशील लपवितो, असा मनुष्य दृष्ट मनुष्य होय. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको, तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करत असतो. भिक्खूनो, असा मनुष्य दृष्ट मनुष्य समजावा. क्रमांक 3. सर्वोत्तम पुरुष. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंताने आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसरा प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याप्रमाणेच दुसऱ्याच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःचा अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणेने माखलेल्या चितेवरील मशालीसारखा आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. क्रमांक 4. ज्ञानी पुरुष. एके समयी भगवान उक्कट आणि सेतब्ब या 2 नगराच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्या सारखाच प्रवास करत असताना भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षस्थळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंताच्या पावलामागून जात असताना त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयम मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी गंधर्वही नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही ब्राह्मणा, मी यक्षही नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंताची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात किंवा मनुष्य आहात असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छादन करून बैठक नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाही त्याप्रमाणे माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणाऱ्या कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिटकत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज. क्रमांक 5. न्यायी आणि सज्जन असा पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजे. भिक्खूंनो, एक प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचार करत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वमधील विषयवासनेचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांनी विषयवासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात परंतु ते दुसऱ्यांना त्याच्या अविद्येच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखळीत असतो परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही.
दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्याची आग्रहाने सांगत असतात. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसं दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही. भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वतःसाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना, क्रोध आणि अविद्या याचे निर्मूलन करीत नाही. त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करावयास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्यांचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करत नाही. भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषय भावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच ते दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारे होत. या शेवटच्या प्रकारच्या माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. जय भीम. नमो बुद्धाय.